कुठे चाललं झाकण बडबड नको करू ना बडबड कुठेला यंत्र काय आई विचारतील काय बोलतील सांगता येत नाही परवा एक पोट्ट त्याची आजी बिमार होती डॉक्टर साहेब बसेला आहेत आज त्याची आजी बिमार होती ते गेलं डॉक्टर त्याच्या बापासोबत बाबा मी लय दिवसाची बुटी बिमार आहे पाहिली नाही म्हणे मी येतो भेटीले त्याचा बाप म्हणे चाल पाहिजे बुटीले ते पोट्ट जसं गेलो तशी त्यानं बुटी पाहिली मग बुटीच्या नाकात नळी तोंडात नळी कानात नळी पोट्ट पळत आलं बापापाशी म्हणे बाबा बापाला वाटे उशीर झाला 1 घंटा काहीतरी कमी जास्त झालं म्हणे बाबा त्याचा बाप म्हणे बोललं रे म्हणे बाबा अबे म्हणे सांग ना म्हणे बाबा अबे म्हणे काय झालं येतं सांग म्हणे राजा आपली आजी डॉक्टरनं चार्जिंग वर लावली म्हणे गंमत अरे हसा लागते खुश राहा टेन्शन नका घेऊ ना मी तू सून बोलली तर रोड घेतो बोलू दे तुम्ही बोलली शिंग त्या काळात सासूने आलं तिला बरं रोड न घेतला बाई खुश राहायला पाहिजे कशी खुश आहे तिला खुशाची तब्येत खुश प्रसन्न रहा कारण मरावा लागणार है तुमको हमको सबको जाना है करो मत लाख मजरूरी खुदा करे सबको जाना है करो मत लाख मजरूरी खुदा करे सबको जाना है पाहो हे तर चालूच राहील आज रातभर मी तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो पण महापुराण शिवजीची भक्ती हे काय एक संत होता शेतकऱ्याचा आराध्य दैवत आहे माझा भोले शंकर हर हर बोला बोलो प्रभू रामचंद्र भगवान की रामायणी सांगण्याचा अधिकार त्यालेच आहे समजले बोलो गजानन महाराज की बाबासाहेब आंबेडकर की आज आनंद झाला हळूहळू देशी भक्तीची गडबड वाढून राहिली देशी भक्तांना शांततेचं सहकार्य द्या कारण तुम्ही आमच्या कुटुंबातले लोक तुम्ही तुमच्या हिशावर देशी आली आमच्या हिशावर देश आला तुमचं गाणं अलग आहे माझं अलग आहे तुमचं अलग आहे मला अलग आहे हर गाव गाव